असं तुम्ही दोघे जण माहूर येथील पत्रकार सदानंद पुरी यांना वाळू माफियांनी मारहाण केली व तसंच धक्काबुक्की केला, मोबाईल फोडला. त्याच्या विरोधामध्ये आम्ही निवेदन देत आहोत आणि संबंधित जो आहे आरोपी त्याच्यावरती पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कार्यवाही करण्यात यावी असं आपल्या मार्फत माननीय मुख्यमंत्री यांना आम्ही निवेदन देत आहोत. आपण त्याचा पूर्तता करावी. आपले निवेदन आम्ही माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे पुढील कार्यवाहीस सादर करतो. थँक्यू. आज तहसील कार्यालय अर्धापूर येथे तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलोत आम्ही. आमचे पत्रकार बंधू सदानंद पुरी यांना काही समाजकंटकाने मारहाण केलेली आहे. समाजापुढे सत्य आणण्यासाठी त्यांनी जे धडपड केली आणि त्यांची मुस्काटी दाबण्याचे काम काही समाजकंटकांनी काही कार्यकर्त्यांनी केलेले आहे आणि रेती माफियांनी केलेले आहे. त्याबद्दल आम्ही तहसीलदार साहेबांकडे निवेदन दिले. त्यांनी पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत ज्या व्यक्तीने मारहाण केली त्याच्यावर कठोर ते कठोर कारवाई करण्यात यावी हेच आमची विनंती आहे. नमस्कार, मी माधव चव्हाण, अर्धापूर शहर अध्यक्ष, निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघ यांच्यातर्फे आज आमचे बंधू सदानंद पुरी यांना रेती माफिया आणि काही कार्यकर्त्यांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या संदर्भात आम्ही इथं तहसीलमध्ये आज निवेदन देण्यात आलो की बा पत्रकार संरक्षण कायद्यानुसार योग्य ती कठोर कारवाई करून योग्य तो आमच्या सदानंद पुरीला न्याय देण्यात यावा म्हणून आम्ही हे आज त्यांना निवेदन दिलं आहे.